गुरुदेव गुरुदेव चलो गुरुदेव शिवनाथ कुठे गेला शिवनाथ 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 अरे कुठे आलो आपण इथे अहो अहो हे घ्या सावकाश सावकाश आता जायचं का सुभेदाराकडे आता आम्ही जाऊ का सुभेदाराकडे सुभेदाराकडे आम्ही काय केलंय काय बोलताय काही कळत नाही आम्हाला हा कागद बघितला तुमच्या विरुद्धची तक्रार आहे आता जाऊया सुभेदाराकडे मग बघू सुभेदार कोणावर खटला दाखल करतोय तुमच्यावर की आमच्यावर आमच्या विरुद्ध कसले तक्रार आम्ही काय केलंय तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आणि याला तर चांगलंच आठवलंय हो की नाही शिवनाथ अहो काय झालं आणि सांगूनही आठवलं नाही तर सुभेदार याची चांगलीच आठवण करून दिली अहो अहो काय चाललंय हे काय करताय तुम्ही आणि आणि हा कागद का फाडताय शिवनाथ तक्रारीचा कागद फाडल्यामुळे कागद नष्ट होतो तक्रार नाही कागद फाडून कधी सत्य लपवता येत नाही तुमचे गुन्हे आम्हाला माहिती आहे तुमचे गुन्हे आम्हाला माहिती आहे तुमचे गुन्हे आम्हाला माहिती आहे सरकली ना पायाखालची जमीन कर्माचा पाश समोर आल्यावर भीतीने डोळे पांढरे झाले ना कळलं ना आता तुझं बाळ आम्हाला का हवंय सत्यापासून कितीही दूर पळालास तरी कर्म तुमच्यापेक्षा वेगाने धावतं हे नीट लक्षात ठेव शिवशंकर शंभो आम्ही येणार
रेणुका, स्वामी, बरं झालं तुम्ही आलात. अहो बघा नाही कसं करते, आमचं ऐकतच नाहीये. स्वतःच काय करून घेतलंय बघा जरा, रक्त पण येतंय. माझं देव, देव माझं. बस. रडू नको हा बाळा. आम्ही आलोय ना आता. गया, गंगाळ घेऊन. हो स्वामी. रडायचं नाही बाळा. हा, शाळेत मुलगी ना तू. हा, हो, मी आलोय ना आता. हा, नाही रडायचं नाही आता. हा, रडायचं नाही. शाळी ना तू. पाय ठेव याच्यात. ठेव, ठेव बाळा, पाय ठेव. हा. शाळी बाळा. गया, दूध घेऊन ये. हो स्वामी. आमच्या रेणुका बाळाला आता छान छान वाटणार. स्वामी. कविराज, आता बाळा पाय बाहेर काढ. हा, पाय बाहेर काढ. शाबास. गया, ते गंगाळ घेऊन जा. कळतंय मला तुला काय म्हणायचंय. सगळं समजतंय. आज काय घडलंय, या आधी काय घडलंय, सगळं आम्हाला माहिती आहे. तुझ्या मनात किती भीती साठली आहे हे सगळं माहिती आहे आम्हाला. पण घाबरू नकोस. ते विस्कटलंय ते पूर्वीसारखंच करू आम्ही. हा, तुझ्यावर झालेला अन्यायही दूर करू आम्ही. फक्त आमच्यावरचा विश्वास सोडू नकोस. माझा देव, माझा देव, देव, देव माझा. महाराज, महाराज काहीतरी करा, काही करा, पण मला यातून सोडवा. नाहीतर मला हे गाव सोडून जावं लागेल. गुरुदेव, गुरुदेव. ते स्वामी माझ्या मागे लागलेत आणि ती माझ्या समोर आली. काहीतरी वेगळं घडतंय महाराज. हे साधं नाही. आधीच या गावातले धनाढ्य भक्त मोजकेच, त्यातला एक शिवनार. हा जर गाव सोडून गेला तर आमचं काय? सेवा, आमचा मान सन्मान सगळ्याला धक्का बसेल. हा,
हो वाटलंच. हा हा सांगतो. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ शांत हो. ते स्वामी तुला उगाचच घाबरवत असतील. आम्हाला खात्री आहे त्यांना तुझ्याबद्दल काहीही माहीत नसणार. तू त्यांच्यावर खटला दाखल केला, तो खटला तू मागे घ्यावास म्हणून तुला ते मानसिक दबावाखाली आणत असतील. गुरुदेव गुरुदेव. नाही, मला तसं वाटत नाही. त्यांच्या बोलण्यात धमकी नव्हती, खात्री होती. माझ्याबद्दल त्यांना नक्कीच काहीतरी माहिती आहे. माझ्या भूतकाळाबद्दल, माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींबद्दल. आणि ती बाई माझ्या समोर आली. त्यानंतर लगेच स्वामी माझ्या घरात आले. आणि त्यांनी जे काही सांगितलं हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. या सगळ्याचा काहीतरी संबंध आहे. ते स्वामी माझं बाळ का मागतायत हे त्यांना नक्कीच माहिती. पण त्यापेक्षाही धोकादायक म्हणजे ती बाई या गावात आहे. महाराज, ती बाई मला या गावात नकोय, अजिबात नकोय. ती जर या गावात राहिली तर माझं पितळ उघडं पडेल. महाराज काहीही करा, पण त्या बाईला या गावातून हाकलून लाव. गुरुदेव गुरुदेव. आगीला आग मिळाली की ती आणखीन भडकत जाते. तसंच एका पाप्याला दुसरा पापी भेटला की ते एक पाप दुसऱ्या पापाला बळ देते आणि मग पापाची आग आणखीनच भडकत जाते. पण या आगीची झळ फक्त पाप करणाऱ्यालाच बसत नाही, आजूबाजूच्या निष्पाप लोकांनाही ती होरपळवून टाकते. पाप वाढलं की निष्पाप जीवावरचा धोकाही वाढतो. स्वामी, तुम्ही कशाबद्दल बोलताय? कोण पापी? कोणत्या निष्पाप जीवाला धोका आहे? आमची रेणुका. स्वामी, पण रेणुका परत गावाबाहेरच्या घरात राहायला गेली आहे ना? आम्हाला माहिती आहे तुम्ही रेणुकाची किती काळजी करता ते, पण असं तिच्या बाबतीत काय झालं होतं जे फक्त तुम्हाला माहिती आहे? स्वामी, आम्हाला माहिती आहे तुम्ही रेणुकाची किती काळजी करता ते, पण असं तिच्या बाबतीत काय झालं होतं जे फक्त तुम्हाला माहिती आहे? नाही म्हणजे आज सकाळचीच गोष्ट घ्या ना. सकाळी मी आणि गयाती एवढं तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती आमच्याकडनं शांत झालीच नाही. तुमचा नुसता आवाज ऐकला आणि ती शांत झाली. स्वामी, अख्खं गाव तिला हिणवतं, तिच्यापासून दूर पडतं, पण तुम्ही मायेने तिला जवळ केलं. गया, कपिला, कोणाचंही मन असं विनाकारण तुटत नाही. मन दिसत नाही म्हणून त्यावर झालेल्या जखमाही दिसत नाही. शरीराला झालेली जखम रक्त काढते, पण मनाला झालेली जखम माणसाचं अख्खं आयुष्य बदलून टाकते. माणसाचं मन फार नाजूक असतं. जेव्हा एखादा जीव घेणा असह्य आघात मनावर होतो तेव्हा कधी कधी माणूस स्वतःमध्येच हरवून जातो. रेणुकाही अशीच हरवली. तिच्या या वागण्यामागे एक भयंकर भूतकाळ दडलाय, पण सत्याला कायम लपून राहता येत नाही. जशी राखेखाली दडलेली आग एखाद्या पुंकरीने बाजूला सारली ती पुन्हा भडकते, तसंच भूतकाळात दडलेलं त्याचं सत्यही एक दिवस बाहेर येईल. सगळं काही स्वतःहून जगासमोर येईल. शिवशंकर शंभो. संपत संपत.
आता हे इथून वाचता कामा नाही. गुरुदेव गुरुदेव. तयार आहेस ना? हो गुरुदेव गुरुदेव. सदाशिव, सदाशिव दार उघड. सदाशिव, सदाशिव दार उघड. हे उठे. ए सदाशिव, ए उठ. अरे अरे सदाशिव दार उघड. हे अरे हा उठत का नाहीये? गुरुदेव गुरुदेव. आपण इतका जोरात दार वाजवतोय तरी यांना जाग कशी येत नाही? गुरुदेव गुरुदेव. सदाशिव, सदाशिव दार उघड. ए आता काय करायचं शिवनाथ? हा गुरुदेव गुरुदेव. आता एकच पर्याय. गुरुदेव गुरुदेव. बोला मार्तंड महाराज की जय. आय 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 डोकं फुटलं बहुतेक. मलाही घर करतोय. गुरुदेव वाचवा. गुरुदेव दुखतं 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 दुखतं. हे शिवनाथ, हे आपण कुठे आलो? आपण तर त्या घरात घुसलो होतो. मग हे इथे इथे तुरुंगात कशा आलो? डोकं आपटलं म्हणून भास तर होत नाही ना आपल्याला. अरे अरे म्हणून भास कशा होतील? बस भास आहे का? ए भास नाही, हे खरे गुरुदेवाचा. मार्तंड महाराज, मार्तंड महाराज वाचवा. मार्तंड महाराज वाचवा. गुरुदेव वाचवा. गुरुदेव तुम्ही येऊन जा. गुरुदेव जो गुन्हाचे पाप तुम्ही करत आहात त्याचा शेवट असाच होणार आहे स्वामी. आणि त्याचीच जाणीव करून द्यायला आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो. तुम्ही इथे कसे काय? स्वामी मी स्वतःहून इथे आलो नाही. मला शिवनाथ घेऊन आला. मी त्याला बोललो नको तरी हा. ए, काय बोलतोयस तू? तू घेऊन आलास ना मला. बस स्वामी हाच घेऊन आला. मी येत नव्हतो. तुम्हाला माहिती आहे ना मी कसं आहे. मी काही करत नाही. पण स्वामी ते जरा जादूटोणा करू नका ना. आम्ही जादूटोणा करत नाही आहोत. आम्ही तुम्हाला जाणीव करून देतोय तुम्ही करत असलेल्या पापाची, गुन्ह्यांची. अरे शिशुपालाचे सुद्धा 100 अपराध भरण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जाणीव करून दिली होती. शिवनाथ, नवीन पाप, नवीन गुन्हा करण्याआधी सावध हो आणि जुन्या केलेल्या पापांची क्षमा माग. आम्ही तुला माफ करू, वरना देर हो जाएगी. अंधेर होगा अंधेर. गुरुदेव गुरुदेव. हॅलो गुरुदेव. शिवनाथ कुठे गेला? शिवनाथ शिवनाथ
शिवनाथ अरे कुठे आलो आपण इथे गुरुदेव गुरुदेव ते कसं आलो अरे आपण तुरुंगात होतो आणि आता इथे कसे आलो? गुरुदेव 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 स्वामी तर हा जादू टोणा करत नाहीये ना? मार्तंड महाराजांना असलं काहीच येत नाही म्हणजे म्हणजे मार्तंड महाराज असं काही वाईट करतच नाही हा करू नको ज्याच्यासाठी आलं ते कर हा करतो गुरुदेव गुरुदेव अरे मी खरंच का गेलं नाही मला खरंच का गेलं मला माफ कर गुरुदेव 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 काय पण स्वामींनी आपल्याला ताकीद दिली होती म्हणजे आपण इथे कशासाठी आलोय हे त्यांना नक्कीच माहिती. गुरुदेव गुरुदेव सांग ते आपला हा प्रयत्न यशस्वी होऊ देतील ना? अरे अरे तो भास होता आणि स्वामींना जर आपल्याला अडवायचं असतं त्यांनी आधीच अडवलं नसतं का? गुरुदेव गुरुदेव ज्याच्यासाठी आलो ते कर गुरुदेव गुरुदेव हे पण मला हे कळत नाहीये. याला आता काहीच कळत नाही काय झालं बोल. आपण इतक्या जोर जोरात दार वाजवलं दाराला धडकून आत आलो पण तरी यांना जाग कशी येत नाहीये? गुरुदेव गुरुदेव हे आली जाग तुम्ही काय करता कोण आहात तुम्ही सोडा मला सोडा मला सोडा मला सोडा थांबा तिला काय करू नका रेडू का युनाथ उचलेला आज जंगलात फेकून येऊ हिला हिचा आजच्या खेळ संपला पाहिजे चल शिशुपाल बनायची हौस आहे ना तुला? मग आता तुझंही तेच होणार जे शिशुपालाचं झालं होतं. दुसऱ्याच्या आयुष्यात दुःख पेरणारा माणूस सुखाच्या सावलीत कितीही बसला तरी त्याच्या वाट्याला दुःखच येतं. दुसऱ्याच्या डोळ्यात आणलेलं पाणी कर्माच्या वाटेने परत येतं. स्वामी 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 मला तुम्हाला एक विचारायचं आहे. मी कुणाच्याही आयुष्यात मुद्दामून दुःख पेरलेलं नाही कुणाचं वाईट चिंतलेलं नाही तरी माझ्या आयुष्यात दुःख काय येत आहे स्वामी? मी कसा सुखी होऊ शकतो स्वामी? गये लेखन साहित्य घेऊन ये. आणते स्वामी. स्वामी दे त्याला.
आजवर तुझ्याकडून कळत न कळत झालेल्या चुका त्याच्यावर लिहून काढ. ज्या गोष्टींचा तुला पश्चाताप झालाय त्या पण लिही. पाप झाली असेल तर ती पण लिही, आणि गुन्हा जर का काही घडला असेल तर तोही लिही. काय लिहायचंय ते सुचत नाहीये त्याला. हो कपिलाताई, कदाचित स्वतःकडे बघणं इतकं सोपं नसावं. झालं का लिहून? मार्तंड, संपत संपत, अरे संपत कुठे आहेस तू? गुरुदेव, अहो मी आहे मी. पण मग असं गुरुदेव, शिवनाथ आला शिवनाथ. हा. गुरुदेव गुरुदेव. लावलात का सोक्षमोक्ष त्या रेणुकाचा? झालं, सगळं झालं. काय केलं? तिला गोणीत भरलं, गोणीचं तोंड घट्ट बांधलं आणि जंगलात सोडून आलो. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, आता ती त्या गोणीतून बाहेर पडूच शकत नाही. गुरुदेव गुरुदेव. जंगलात जंगली प्राणी आहेत, तिथे ती जास्त काळ टिकणार नाही. कुणाला कळायच्या आत सगळं संपलं. डोक्याचा ताप गेला. गुरुदेव गुरुदेव. शिवनाथ, आता तुला कसलीही भीती नाही. तुझा सर्वात मोठा धोका टळलाय. हो महाराज, हे फक्त तुमच्यामुळे शक्य. आता त्या स्वामींना नमवायचं, आणि आपण ते नमवणारच. खटला आपणच जिंकणार. स्वामी, याचमुळे तू दुःखी आहेस. मला काहीच कळलं नाही स्वामी. तुला अर्थ कळला नाही, पण काही लोक असे आहेत त्यांना सगळा अर्थ कळतोय, पण तरीही ते अर्थ कळत नसल्यासारखे वागतायत. स्वतःच्या चुका मान्य करण्याची तयारी नसेल तर माणूस चुकांचा शोध बाहेर घेत राहतो. पण मनातली चूक दुरुस्त केल्याशिवाय आयुष्यातली पोकळी भरत नाही.